आज या ठिकाणी 25 जून म्हणजेच भारताच्या या सुदृढ लोकशाहीचा सर्वात काळा दिवस म्हणायला हरकत नाही साहेब। याला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारतीय जनता पार्टी आपल्या देशाचं लाडकं नेतृत्व आदरणीय नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शाह यांच्या विचारातून यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी यांच्या निर्देशानुसार संबंध भारतभरामध्ये आणीबाणी म्हणजे नेमकं काय, आणीबाणीमध्ये नेमकं झालं काय, कारण की आणीबाणी ज्यावेळेस लागली तो काळ होता 25 जून 1975 रोजी। त्यावेळेस इथं उपस्थित असलेल्या माझ्या युवा बांधवांना, माझ्या भगिनींना आणीबाणीमध्ये काय झालं होतं नेमकं भारतभरातील सर्वसामान्य जनतानी, जे राष्ट्रासाठी समर्पित लोक होती, यांनी काय भोगलं, त्या यातना काय होत्या, ज्या माता भगिनी होत्या, ज्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्या मुलाबाळांना राष्ट्रध्वजाची पताका त्यांच्या खांद्यावर दिली आणि कामाला लावलं, अशा सर्व माता भगिनींवर, मायमाऊलींवर काय बेतलं असेल ह्याचं स्मरण करण्यासाठी आजची ही युवा मॉक पार्लमेंट संबंध भारतभरामध्ये आपण आयोजित केली आहे। याच अनुषंगानं भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष अनुपदादा मोरे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण प्रत्येक विभागामध्ये 5 विभागात 5 आणि मुंबईमध्ये 1 असे एकूण 6 मॉक पार्लमेंट होतात साहेब। त्यापैकी एक मला सार्थ अभिमानानं सांगता येईल मराठवाड्यातली मॉक पार्लमेंट या लातूर शहरामध्ये आज होत आहे। या लातूरमध्ये होत असताना संभाजीनगरने आग्रह धरला होता की मॉक पार्लमेंट संभाजीनगरला द्यावं, कारण की मराठवाड्याचं पुणे म्हणजे संभाजीनगरकडे पाहिलं जातं, पण संभाजीनगरमध्ये कुठल्याही बाकीच्या युवा वर्गाला जे जमलं नाही ते आम्हाला ऋषीदादा कराडच्या माध्यमातून जमलं असं मला म्हणता येईल। ऋषीदादा कराड यांनी आम्हाला या MITचा असा संसदेचा फील येईल असा हॉल उपलब्ध करून दिला। नुसतं हॉल नाही, अन्नदाता सुखी भव, आल्याला प्रत्येक सांसद हा यथोचित गेला पाहिजे ह्या भावनेतून सर्व नियोजन ऋषीदादा कराड यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। आणि त्याच अनुषंगानं आज या MITच्या कॅम्पसमध्ये मराठवाड्यातून पूर्ण एकूण 28 युवा सांसदांनी सहभाग नोंदवला। मला अभिमानानं सांगता येईल यातील 4-2 जण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सोडता बाकीचे सर्व एक नागरिक म्हणून, एक युवा नव मतदार म्हणून या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त करण्यासाठी आले होते। आणि हे व्यक्त करत असताना जो आमचा उद्देश होता, तेजस्वी सूर्याजी असेल, अमितभाई शहाजींच्या संकल्पनेतून हा मॉक पार्लमेंट होत आहे, त्यांचा जो उद्देश होता की आजच्या युवाला आपत्काल म्हणजे आणीबाणी काय होतं, आणीबाणीत आपल्या पूर्वजांनी, आपल्या मायमाऊलींनी, युवांनी काय भोगलं, आज हे भारतीय जनता पार्टीचं वटवृक्ष ज्या लोकांनी स्वतःला पेरल्यानंतर उगवलं त्यांच्यावर काय बीतलं होतं त्याचा अभ्यास करण्याची संधी या मॉक पार्लमेंटच्या माध्यमातून मिळाली। आणि इथला प्रत्येक युवा तेवढा अभ्यास करून या सभागृहात स्पष्टपणे बोलला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, कारण हाच येणारा विकसित भारताचा नेतृत्व करणारी सर्व युवा मंडळी आहे। आणि त्याच अनुषंगाने आज या 28 युवा पार्टिसिपेट केलं। मग पंतप्रधानाची भूमिका असेल, विरोधी पक्ष नेता म्हणून ज्यांना आता हास्य आणि टाळ्या सुद्धा मिळतात असे सक्षम विरोधी पक्ष नेते सुद्धा या सभागृहांना आपण पाहिलेत। हे सर्व होत असताना आम्हाला ऑडियन्स म्हणून या महाविद्यालयातली ज्या माझ्या लहान बहिणी आहेत त्या सुद्धा सहभाग घेताना नक्कीच त्यांना वाटत असेल आम्हाला बोर व्हायला या सभागृहात बसवलं का काय, पण ह्यांनी सुद्धा या सभागृहाचा तितकाच आनंद घेतला टाळ्या वाजवून आणि मोदीजीच्या घोषणा दिल्या। आणि या ठिकाणी पूर्ण मॉक पार्लमेंट ही एकदम सुंदर अशी पार पडली। आणि माझ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या 9 वर्षाच्या प्रदेशच्या कार्यकाळात सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम कुठला असेल आणि मला सांगता येत असेल तर ही मॉक पार्लमेंट आहे। या कार्यक्रमासाठी विशेष करून आपल्या सर्व मॉक पार्लमेंटमध्ये आम्ही असं ठरवलं होतं, प्रदेशवरनं केंद्र स्तरावरून जे काही निर्देश होते की या मॉक पार्लमेंटची प्रारूप संसदमध्ये 3 संसद रत्न द्यावे, त्याच्यात पहिला संसद रत्न प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक असं त्याचं स्वरूप होतं। तसे आपण या सभागृहामध्ये 3 पारितोषिक देणार आहोत। या बक्षीस वितरणासाठी आज आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, या लातूर लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि सभागृह गाजवलं असे
डॉक्टर सुनील पाटीलजी सुनील गायकवाड साहेब, माजी खासदार सुनील गायकवाड साहेब व तसेच माझे जुने सहकारी जे फादर बॉडीचे वाटत नाहीत, युवाच आहेत, पण फादर बॉडीचे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील सी कवेकर व तसेच जे माझे सहकारी आहेत पण ज्यांना वेळोवेळी आम्ही त्रास देतो आणि आमच्या त्रासात आम्हाला संकटमोचक म्हणून जे धावून आले असे ऋषीदादा कराड, आणि तसेच या मॉक पार्लमेंटमध्ये सभापती करायचं कुणाला, नक्कीच ते गंभीर स्वरूपाचा सभापती असावा या भूमिकेतून ज्यांनी निभावलं आणि रोलमध्ये पूर्ण डुबून गेले असे युवराज पाटीलजी चाकूरकर, आणि या कार्यक्रमाचं संयोजक मागील 12 दिवसापासून कुठलाही इव्हेंट यशस्वी करत असताना ऋषीजी आपल्याला वाटतं कार्यक्रम होतोय, कुणालजी आपल्याला वाटतो कार्यक्रम होतोय, पण 12 दिवसापासून केंद्र स्तराला ऑनलाईन कसं व्यस्त राहायचं, ऑनलाईन त्यांच्या मीटिंग अटेंड करायच्या आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे, कधी कधी टोलवाटोलवी करून खरं खोटं करून का होईना मॉक पार्लमेंट यशस्वी करायची असे आमचे संयोजक दत्तप्रसादजी जाधव, आणि सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला ATM म्हणून लाभलेले आमचे सहकारी मराठवाड्याचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष कुणालजी मराठे, माझे सहकारी दत्ताजी चेवले प्रदेशला सचिव गणेशजी गोमचाळे, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या हस्ते आपल्याला बक्षीस वितरण होणार आहे. मॉक पार्लमेंट संदर्भात मी आपल्यासमोर प्रस्ताव व्यक्त केलं. यानंतर मी माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचे. संयोजन समितीला विनंती की आपण सूत्र हातात घ्यावे. धन्यवाद.